आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। भूतकाळातील वक्तव्याचा अर्थ वर्तमान काळाशी जोडणं अयोग्य, मोटेगावकरच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओवरून अमित देशमुख यांचं उत्तर। नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार। नीट पेपर फोडून तिन्ही मनीषांनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय। नीट पेपरफुटी प्रकरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सीबीआय दाखल करणार दोषारोपपत्र। प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांची चार्जशीटमध्ये नावं असणार। तिन्ही विषयांच्या पेपरफुटी प्रकरणात या आरोपींचा सहभाग। नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी। उद्या पुन्हा मोटेगावकरला कोर्टात हजर करणार। आणखी काही लिंक्स तपासायच्यात, सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद। मोटेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर। बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी। काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठीच स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर। बोंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार। वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याच्या कोर्टाच्या सूचना। बकरी ईदमध्ये गायीची कुर्बानी देणाऱ्यांना फाशी द्या, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी। गायीची कुर्बानी देऊ नये यासाठी मौलवी फतवा काढण्याच्या विचारात आहेत। गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मौलवींची मागणी। प्यारे खान यांची प्रतिक्रिया। बीडच्या परळीत शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखांवर हल्ला। हॉटेलवर काम करत असतानाच अज्ञात व्यक्तीकडून हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी, उपचार सुरू। हल्लेखोरावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी। जळगावमधील अतिक्रमण पाहून भाजप महापौरांचा संताप। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमण। महापौरांनी भर रस्त्यात अधिकाऱ्यांना झापलं। अतिक्रमण करणारे तुम्हाला घाबरत नाहीत का? महापौरांचा सवाल। कारवाई न करण्याची महिलेची महापौरांना विनंती।